भाऊ, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा सांगेल का, आणि सांगणार असेल तर उमेदवार कोणता आहे? बुलढाणा जिल्हा हा सातत्याने काँग्रेसच्याच वर्चस्व इथं राहिलेले आहे. इथली जिल्हा परिषद स्वतंत्र काळापासून सातत्याने आतापर्यंत ही काँग्रेसचीच राहिलेली आहे. या जिल्ह्यामधल्या पंचायत समित्या असतील, नगरपालिका असतील, यावर देखील काँग्रेसचंच प्राबल्य राहिलेलं आहे. महाविकास आघाडीची एकूण आजची ताकद बघितली तर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचीच ताकद जास्त आहे, आणि त्यामुळे काँग्रेस इथला दावा सातत्याने सांगत आला आणि पुढेही सांगत राहणार. तर काँग्रेसला ही जागा सुटली तर आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत, दिग्गज उमेदवार आहेत, आणि त्यामुळे उमेदवारांची कमी नाही, फक्त जागा कोणाला पहिली सुट्टी आहे ते महत्वाचं आहे. त्यानंतर अनेक उमेदवार, दिग्गज उमेदवार आहेत. पण आम्ही सगळ्यांनी ही मानसिकता निश्चितपणे केलेली आहे की महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणालाही सुटो, त्याचं काम ताकदीने करायचं. कारण लोकसभेमध्ये देशामध्ये सध्या जे राज्यावर आहेत लोकसभेच्या माध्यमातून, ते मनुवादी प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे हा मनुवाद हा देशातून दूर सारला गेला पाहिजे. त्यामुळे जोही असेल त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्याला निवडून आणण्याची भूमिका आमची आहे. कारण लोकांची, आम्ही जनतेत, आता मी या जागर यात्रेच्या निमित्ताने जेव्हा फिरतोय तेव्हा बघतोय लोकांची मानसिकता आहे, उत्स्फूर्तता आहे, आणि त्यामुळं लोक चिडलेले आहेत, लोक त्रासलेले आहेत. या सरकार हे केव्हा बाजूला सरकतं याची लोक वाट बघतायत. त्यामुळे जनभावनेसोबत राहत जोही उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्यासाठी आम्ही ताकदीने काम करू. संविधान जागर यात्रेला अपेक्षित प्रतिसाद मिळतो का? नाही, अपेक्षेपेक्षा जास्त मिळतोय. मी आता सांगितलं की लोक प्रचंड त्रासलेले आहेत. ज्या पद्धतीचं राजकारण केंद्रात, राज्यात, मतदारसंघात सगळीकडे होतंय, हे हुकुमशाही प्रवृत्तीचं राजकारण होतंय. हे लोकशाहीच्या संवेदना ज्या आहेत त्या बंद करणार सगळ्या घडामोडी घडतायत, आणि त्यामुळं लोक हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि त्यांना काही पसंत पडत नाहीये. शेवटचा प्रश्न भाऊ, मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे, तुम्ही सरकारचं अभिनंदन कराल? हे निश्चित सरकारचं अभिनंदन हे त्यावेळेस करू ज्यावेळेस हे टिकणार, कारण हे टिकणार आहे की नाही अजून माहित नाही.